सर्वांना प्रथम जय शिवराय. मी गतीश पाटील. मित्रांनो, आज आपण आलो आहे मरकड या गावात. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, मरकड आणि तुळापूर हा असा काही भाग आहे म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या दृष्टीने सर्वात म्हणजे दुःखदायक घटना इथं घडलेली आहे. छत्रपती आपले संभाजीराव महाराज यांची हत्या याच भागात झालेली आहे. तर इथं आपण आज आलेलो आहे शिवशंभू तीर्थ. मित्रांनो, बऱ्याच लोकांना हे माहीत नाही आहे. माझा जो यूट्यूब चॅनल आहे याच्यावर मी पहिले 2 का 3 व्हिडिओ याच्याने मी बनवलेले आहेत शिवशंभू पार्कचे. तर शिवशंभू तीर्थ, तर याच्यावर मी व्हिडिओ बनवलेले आहेत. आणि समोर ही वास्तू आहे ना, ही बऱ्याच लोकांना माहीत नाही आहे. पण इथं बराचसा आपला इतिहास इथं आपला झालेला आहे. इतिहास म्हणजे ही जी जागा ना मित्रांनो, छत्रपती संभाजी महाराज यांना वध करावा असं मौलवींचा आदेश इथं मौलवीला आदेश दिला होता की या जागेवर आदेश दिला होता. त्यांच्या तोंडातून वधवून घेतलं होतं की छत्रपती संभाजी महाराज यांचा इथं वध करावा. तर मित्रांनो, ही ती जागा आहे. तर मित्रांनो, ही जागा आत्ता बरेच लोकांना माहीत नाही आहे. आणि माझा यूट्यूब चॅनल मी पहिले 1-1.5 वर्षापासून व्हिडिओ टाकलेले आहेत. तर मित्र तुम्हाला मी इथं लिहिलेलं आहे ते तुम्हाला स्पष्ट दाखवतो. या माझ्या मागं हे बघा मित्रांनो, हे तुम्हाला दिसते छत्रपती संभाजीराजे भोसले. हे तुम्हाला दिसते बघा, थोडंसं कॅमेरा मारा. छत्रपती संभाजीराजे भोसले यांना औरंगजेबाने मौलवींच्या मुखातून त्यांचा वध करावा अशी घोषणा करून घेतलेली ही ती जागा. तर मित्रांनो, मग अशी माझ्या व्हिडिओ मी स्टार्ट झाला तेव्हा तुम्हाला मी या वास्तूबद्दलच बोललो की हीच ती जागा आहे. आणि हे तुम्हाला दिसते मित्रांनो, याला त्रिवेणी संगम पण म्हणतात. 3 नद्या एकत्र येतात, ते ही ती जागा आहे मित्रांनो. तर हे तुळापूर समोर तुम्हाला दिसत असेल, तर ते थोडंसं या झाडांच्या पलीकडे तुळापूर ही जागा. इथं मंदिर वगैरे आहेत. छत्रपती संभाजी महाराज यांची इथं समाधी वगैरे. तर हीच ती जागा आहे मित्रांनो. इथला हा इतिहास आहे, या जागेचा इतिहास आहे. हे बघू शकता तुम्ही. इथं छत्रपती संभाजी महाराज यांना कोकणातून अतिशय म्हणजे फसवणूक आपण म्हणू शकतो अशा पद्धतीने त्यांना पकडलं तिथून. आणि त्यानंतर त्यांना श्रीगोंदा धर्मवीरगड, ते श्रीगोंदाजवळ धर्मवीरगड आहे, त्या जागेवर त्यांना आणण्यात आलं. तिथं त्यांचा छळ करण्यात आला. आणि त्यानंतर मित्रांनो, इथंच पुण्याजवळच म्हणजे तुळापूर या जागेवर त्यांना आणून अतिशय चुकीच्या पद्धतीने, म्हणजे असं व्हायलाच नको होतं, त्यांची या जागेवर हत्या केलेली आहे. तर आता ही जागा आपल्यासाठी चांगली असं काही नाही आहे, पण वाईटही नाही आहे. कारण आपले छत्रपती संभाजी महाराज यांचं इथं पदस्पर्श आपण म्हणू शकतो या जागेवर पडलेला आहे. आणि इथं ते औरंगजेबची जी काही सैन्य होते या जागेवर थांबलेली होती 2-3 दिवस असं म्हणतात. तर या जागेचा हा इतिहास आहे. आणि या वास्तू आहे. आता ही काय असेल त्याबद्दल मी जास्त बोलू शकत नाही, कारण इथलं फक्त कोणाला स्थानिक लोकांना विचारलं ते एवढंच सांगतात की या जागेवर असं असं झालेलं आहे. हे बघा, येथे खाली लिहिलेलं हे तुम्हाला दिसत असेल. ही वास्तू पण बरीच वर्ष झाली मोडकळीस आलेली आहे. हे बघू शकता तुम्ही. हे बघा, इथं आतमध्ये गेल्यावर काय होतं, कारण इथून कोणतं काहीतरी काढलेलं आहे, म्हणून याच्याबद्दल बोलणं उचित मला वाटत नाही. हीच जागा मित्रांनो, तुम्ही बघू शकता. इथं ज्या गोष्टी घडलेल्या आहेत हे बघा, हे तुम्हाला दिसतंय. समोर ती नदी आणि तिकडं ते तुळापूर. वास्तू अतिशय मोडकळीस आलेली आहे. या जागेवर तुम्ही पाहू शकता. हे सर्व पळायच्या मार्गावर आहे. फक्त फ्रंटचा भाग चांगला दिसतो, बॅक साईड हे सर्व पडजून आहे. सर्व बाबळी झाले त्या जागेवर. इथं पण काहीतरी अवशेष दिसत आहेत, ते कशाच्यात बघावं लागेल. हे बघा, इकडं आलो ना आपण,
इथं बाबूंमध्ये काही अवशेष असू शकतात. या जागेवरती औरंगजेबाचं सैन्य वगैरे थांबलं असेल, इथं त्यांनी दरबार लावला असेल आणि इथंच त्यांना त्या मौलवीने शिक्षा वगैरे सुनावलेली आहे. तर हे बघा इथं हे कशाचं आहे ते बघावं लागेल, कारण या बऱ्याचशा वास्तू आहेत. एका दिवा नसतो का, किंवा आपण म्हणू शकतो त्या वास्तूसारखंच इकडं पण एखादं वास्तू असावं असा माझा अंदाज आहे. कारण इकडं जसं असेल ना तसंच इकडं पण काहीतरी असेल या जागेवर, किंवा मग असंच सेम या वास्तूसारखंच इथं वास्तू असेल. हे बघा दिसतंय तुम्हाला, एकदम जबरदस्त वाटते. मित्रांनो या घटना इथं घडलेल्या आहेत, हे पाहू शकता तुम्ही. इकडं आलो, इकडं शिवशंभू प्रतिष्ठान पुणे शिवशंभू प्रकल्प, इथं प्रकल्पाचं काही काम वगैरे चालू आहे. इकडे काही टॅच्यू वगैरे तुम्ही पाहू शकता. तर मित्रांनो तुम्हाला या जागेवर भेट देण्यासाठी कुठून यायचं आहे? तर तुम्हाला सर्वप्रथम पुण्यात यायचं आहे. पुण्यातून आळंदी रोड आहे, आळंदी तर लोणीकंठ रोड आहे. तर लोणीकंठ रोडने मडकळ गावापर्यंत यायचं आहे. मडकळ गावातून थोडं आतमध्ये संत रविदास महाराज ना, बोलू दादा, संत रविदास महाराज, रविशंकर यांचं इकडं मठ किंवा आश्रम आहे. त्या रोडला आलेच ते पुढे तुम्हाला कोणीही सांगेल शिवशंभू तीर्थ. तर अशी ही जागा आहे, हे पाहू शकता. ती वास्तू आहे आणि या जागेवर तर इकडं काही अवशेष दिसतात. इथं त्या प्रकल्पाचं काम चालू आहे. हे महाराजांचं तुम्हाला टॅच्यू वगैरे दिसत असतील. हे बघा इकडे दिसतंय का, हे इकडं ही नंदी बैल दिसते, त्याची मान तुटलेली. हे बघा तुम्हाला दिसत असेल, तर मान वगैरे तुटलेली. आणि इकडं पण बनवलं आहे त्यांनी. हे बघा हा पण नंदी बैल आहे. आणि ही शंकराची पिंड तुम्हाला दिसते. हे बघा शंकराची पिंड आहे, इकडं नंदी आहे. एकदम जुनं काम आहे. हे बघा सुंदरसं मंदिर आहे या जागेवर. अजून काय वास्तू असतील तर बघायचा प्रयत्न करू आपण. या जागेवर बऱ्याचशा या ऐतिहासिक वस्तू या अशा पडलेल्या आहेत, तर ते आपल्याला दिसत आहेत. इकडे तुम्ही बघा ही जी दगडं आहेत ती पण तसं ऐतिहासिक वस्तू दिसतात मला सगळे. तर मित्रांनो ही ती जागा आहे. इथं छत्रपती संभाजी महाराज यांना आणलं गेलं, औरंगजेबाने आदेश दिले, त्या मौलवीने वधवून घेतलं की तुमची इथं हत्या केली जाणार आहे. आणि हीच ती जागा आहे. हे बघा तर मित्रांनो तुम्हाला मी ही गोष्ट दाखवली. तुम्हाला मी हे दाखवायचा मी तुम्हाला प्रयत्न केलेला आहे. कारण काय आहे, बऱ्याच कमेंट्समध्ये काही लोक माझी वाह करतात, पण काही लोक फार नाराज, सर तुम्ही असं दाखवलं तसं दाखवलं नाही. मित्रांनो काय असं माहिती आहे का, मी एक छोटा यूट्यूबर आहे. माझं एवढं प्रोफेशनल काम नाही आहे व्हिडिओच्या माध्यमातून, पण माझा जो जीवाचा आटापिटा आहे अशा गोष्टी मी दाखवत असतो. किंवा जिथं कोण दाखवत नाही, पैसे घेऊन लोक दाखवत, तिथं मी कधीच नाही, मी माझ्या प्रामाणिकपणे दाखवत असतो. तर मित्रांनो सपोर्ट करा आपल्या भावाला. व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. शेवटी त्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. कारण काय ही गोष्ट लोकांना माहीत झाली पाहिजे. बऱ्याच लोकांना माहीत नाही आहे. पहिले व्हिडिओ 1-1.5 वर्षापासून मीच टाकलेले आहेत. असा काही वास्तू असतात ना मित्रांनो, त्यासाठी मी खूप प्रयत्न करत असतो. तर मित्रांनो आता तुमचा निरोप घ्यायची वेळ झालेली आहे. तर आपल्या भावाला सपोर्ट करण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. जय शिवराय, जय शंभूराजे.